नमस्कार, मी संगीता रेसिपीमध्ये मैत्रिणी अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज तुम्हाला प्रश्न पडला असेल कशाचं पीठ घेतलं आहे. इथं मी हुलगा आणि चवळीचं याचं पीठ घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी वाटीभर, मोठी वाटीभरण एवढं पीठ घेतलेलं आहे. चला आता पीठ साईडला सारूया. त्याला काय साहित्य लागते पहा. इथं मी 5 लाल मिरच्या घेतल्यात बरं का, आणि लसूण घेतला अगदी भरपूर असा, अगदी भरपूर असा सारा लसूण घेतलेला आहे. पाहू शकता. अजूनही आपल्याला त्याच्यात एक वस्तू टाकायची, ही टाकायची म्हणजे चमच्याभर जिरी. आता हे अगदी बारीक असं वाटून घेऊया. अगदी माहीम असं वाटायचं बरं का, आपल्याला चरबडं वगैरे नाही वाटायचं. अगदी माहीम वाटून आता हे टाकणार आहे मी पिठात पहा, आणि त्याच्यातच हिसळून असं पाणीसुद्धा टाकणार आहे. पाणी हे बेतानीच मळा. आपल्याला किती मोठा गोळा करायचा आहे किती नाही तेवढ्याच मापात हे पाणी ओतू शकता तुम्ही. पाणी टाकून दिले बघा. अजूनही थोडंसं टाकते, कारण झाकणात आपलं वाटण हे तसंच आहे, त्याच्यामुळं आपण पाणी टाकणार आहे. कारण की मी बेतानीच टाकणार आहे, जास्त काय पाणी टाकणार नाही आहे. अगदी म्हणतात ना 5-6 माणसं खातील अशी आपल्याला ही रेसिपी बनवायची. अगदी मराठमोळी. धना पावडर टाकलेला आहे, हळद टाकली, आणि खरं सांगू का, ही रेसिपी खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे आणि अगदीच पारंपरिक म्हणतात ना मराठमोळी गावरान ठसका अशी ही रेसिपी आहे मैत्रिणी. इथं चवीपुरतं मीठही टाकले, पाहू शकता. याच्या विरहित काहीही टाकायचं नाही. तुम्ही म्हणता ना आता लाल मिरच्या मी का टाकल्यात, कारण की आपल्याला बनवायची आहे शेंगोळी, आणि शेंगोळीला लालच मिरच्या चालतात बरं का. हिरव्या मिरच्यांनी एवढी टेस्ट येत नाही मैत्रिणी. तुम्ही ही टिप्स माझ्या नक्कीच तुम्ही ध्यानात ठेवा. अशी शेंगोळीला लालच मिरच्या वाटून कधीही टाकायच्या. चला आता हे पीठ अगदीच मस्त असं मळून घेते. पाहू शकता तुम्ही, छान पद्धतीने अगदी पीठ मळून घ्यायचे. पीठ कसं मळायचे, पीठ अगदी निबर आपल्याला मळायचे बरं का. चिकट असतं पीठ, थोडं मळायला बी त्रास होतो, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. जरा मळलं की थोडंसं तेल लावून मळायचं आहे का, असं निब्बर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे बघा, एवढं असं निबर पीठ मी मळलेलं आहे. पाहू शकता. गोळा बी एवढा सुंदर झाला आहे, अगदी अप्रतिम असा गोळा तयार झालेला आहे आपल्याला. आता इथं मी पोलपट घेतला आहे, कारण की कसं आहे, मी हातावर काय करणार नाही आहे, पोलपटाव करणार आहे. हातावर मला येत नाही. मग मैत्रिणींनो, अगदीच ह्या पोलपटाव कशी बनवायची हे बघा मी दाखवते. अगदी दाबनागत पातळ म्हणतात ना, दाबनागत पातळ अगदी मस्त अशी होती. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आणि याचे आपल्याला वेडे बनवायचे. पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने हा वेडा बनवते पहा. कारण की कसं आहे, काही लोक तुकड्यांची करतात, पण खरं आता पुन्हा त्याला मी दुसरा तुकडा जोडणार आहे. पाहू शकता. आणि अगदीच मैत्रिणी खूप पातळ ही शिंगोळी केलेली आहे बघा. आणि ही तुम्ही कशीही करा, तुकड्यांची करा, कशी करा, अगदी म्हणतात ना चिमटून अशी केली तरी काय प्रॉब्लेम नाही. पण खरं सांगू का, ही अशा पद्धतीत हे बघा, म्हणजे ही शेंगोळी म्हणजे अगदी जुन्या काळापासून हीच पद्धत आहे करण्याची. तुम्ही कशी केली तरी तिला शेंगोळी म्हणता येणार. अशी पूर्ण एड्याची, अगदी मोठ्या मोठ्या एड्यांची शेंगोळी तयार केली तर खरी हीच शेंगोळी बरं का. अगदी मराठमोळी म्हणतात ना, मराठमोळी जेवण म्हणजे ही शेंगोळी, आणि सगळ्यांनाच आवडणारी अप्रतिम, आणि चवीला बी एवढी भारी लागते, खूप भारी लागते मैत्रिणी. पाहू शकता मी कशा पद्धतीने करते, तुम्ही पाहताय. एवढे सुंदर येडे तुम्हाला काय सांगू. आणि खरंच हे असे हाताव करण्याची एक वेगळीच चव असते. आता काही जणी काय करतात, सोऱ्यामध्ये करतात, पण त्याला अजिबात चव नसते. अशा पद्धतीने केले की खूप अप्रतिम अशी ही शेंगोळी लागते मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, एवढा संपूर्ण येडा आपला तयार झालेला आहे, आणि खायला बी एवढी मौसूद खूप छान होती. आणि हे बघा, सगळ्या माझ्या करून झाल्यात. पहा हे वेडे तुम्हाला कसे वाटतात मैत्रिणी. आणि तुम्हाला जर खरंच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणी एक लाईक, एक सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ हा पहिल्यापासून बघा तरच तुम्हाला कळेल. संपूर्ण शेंगोळी आपली तयार झालेली आहे. चला आता गॅसवर कुकर मांडला आहे मी. कुकरमध्ये तेलही ओतून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता तुम्ही म्हणसाल कुकरमध्ये का,
पण खरं सांगू का, कुकरमध्ये अगदी अप्रतिम याची भाजी होते. अगदी चव लाजबाब अशी होती चव. तुम्ही जर एकदा अशी कुकरमध्ये केली ना, तुम्ही कायमच कुकरमध्ये ही भाजी करसान, एवढी छान लागते. आणि कसं आहे, याची वाफ वगैरे बाहेर जात नाही. खूप छान हो काय. तर इथं आता मोहरी जिरीची फोडणी दिलेली आहे, कढीपत्ता टाकला आणि खोबरं आणि फक्त लसूण ह्या 2 गोष्टी मी वाटून घेतलेल्या आहेत बारीक एकदम, पाहू शकता. ह्या मी आता मस्त अशा तेलात परतून घेते बरं का मैत्रिणी. अगदी छान पद्धतीने ह्या परतून घ्यायच्यात आपल्याला, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर टाकणार आहे धना पावडर आणि अगदीच सोपं, काही एवढं लागत नाही त्याला. मटण मसाला बी टाकून द्यायचा आहे. कुणी कुणी हिरवी मिरची टाकतं, पण तुम्ही अशा पद्धतीने करून पहा ना, खूप छान चव येणार, अप्रतिम चव लागणार, टेस्ट आहे. आणि खरं सांगू का, हीच पद्धत जुन्या काळापासून अशीच पद्धतीने करतात. याच्यात काहीही फरक नाही आहे. कारण की तुम्ही जास्त ज्या जुन्या लोकांना खरंच विचारू शकता शेंगोळी कशा पद्धतीने करतात, तुम्हाला नक्कीच सांग. फक्त म्हणजे जुनी पद्धत अशी कढईत वगैरे शिजवते ते, पण मी आता डायरेक्ट कुकरमध्ये शिजवते. याच्यात संपूर्ण बेसिक मसाले मी टाकलेले. आणि शेंगोळी कशी आपल्याला जास्त तिखट करायची नाही, चवीपुरतं मीठही, थोडासा हिंग बी टाकला आहे बा. आणि आता आपल्याला पाणी वतायचं बरं का अंदाजे. हे बघा पाणी ओतून झालं. ह्या पाण्याला अगदी छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची. चवीपुरतं मीठही टाकले मी, पाहू शकता तुम्ही मैत्रिणं. हे बघा चवीपुरतं मीठही टाकून दिले मैत्रिणं. आपण त्याच्यात आता माकडाची कोथिंबीर, अगदी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि रंग बी एवढा छान आला. आता त्याला यायची फक्त खळखळून उकळी. ही खळखळून उकळी बघा चालू झालेली आहे. आता आपल्याला काय टाकायचं, आता उकळी तर चालू झालेली आहे. आता आपल्याला त्याच्यात शेंगोळीचे येडे असे चौकून टाकायचे आहेत बरं का, एका वेग टाकायचे नाही मैत्रिणं, पाहू शकता तुम्ही. अगदी मी संपूर्ण येड्यावर हे गोल येड्यावर हे येडे सोडून देणार आहेत, पाहू शकता. आता तुम्हाला वाटन काय सांगू, याची चव अप्रतिम. ही शेंगोळी अहो शिळी राहिली तरी कुणी कोणाच्या वाट्याला येऊन देणार नाही. अगदी 4-5 शिट्ट्या करायच्या आणि मग आपलं हे झाकण उघडायचं आणि बघायचे आपली शेंगोळी कशी झाली. आणि आता हे बघा कुकर तर आपला गार होत आलेला आहे. हे पाणी आणि हे पीठ, हे बघा अशा पद्धतीने हे पीठ आहे ना, ह्या पाण्यात आपल्या ज्या परातीत आपण पीठ मळतो त्याच परातीत पाणी ओतून आणि हे पीठ असं बारीक एकदम खलून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. आणि आता कुकर आहे आपला गार झाला. चला आता कुकर उघडायचं आपल्याला. पहा किती छान रंग वगैरे दिसतोय ह्या शेंगोळीला, काय कलर आला आहे आणि कशी फुगली बघा टम्म एकदम. आणि हे पाणी द्यायचं आता त्याच्यात ओतून बरं का आपल्याला. तुमच्या अंदाजे तुम्हाला किती पाणी वतायचं आहे ते ओतू शकता हो का. आणि मग पाणी वतलं की त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 2-2.5 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे बरं का. हे बघा आरबट चरबट, जास्त बारीक बी नाही काय नाही, असे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. अगदीच हे बघा छान उकळी सुटलेली आहे. बारीक गॅस करून आपल्याला कमीत कमी 10-5 मिनटं तरी उकळून द्यायचं आणि वरून टाकायचं आहे कच्चं तेलाची एक पळी. कारण की आपल्या शेंगोळीला अगदीच अप्रतिम चव येते. चला मग आता भाजी तर आपली तयार झालेली आहे. चला आता काढून घेऊया. हे बघा आता ही तर मी सगळीच नाही काढणार आहे, थोडीच काढणार आहे. कारण की मला न्यायचं आहे माणसांना. माणसं शेतात कामाला आहे, त्याच्यामुळं मी डब्यात भाजी भरते. बघा पाहू शकता तुम्ही, काही सुंदर अगदी मऊ लुसलुशीत हे येडे झालेत. आता एखादा येडा निसटतो, पण येडे हे जसून तसेच राहिलेत बरं का, तुटले वगैरे अजिबात नाही. अजिबात त्यांचा भुगासुद्धा झाला नाही मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. पहा काय, आणि रंग बी बघा किती सुंदर आला येला मैत्रिणी. खूप म्हणजे याला करायला टाईम लागतो, पण खायला खूप अप्रतिम अशी टेस्टी ही डिश होते बरं का. आणि खरंच आपण एक भाकर खात असं तर खरंच म्हणतात ना 1.5 भाकर बी खाऊ शकतो, एवढी भारी लागते ही. आणि खरंच खूप चवदार म्हणजे अशी ही शेंगोळी आहे. आणि खरंच म्हणतात ना जुन्या काही गोष्टी अशा आहेत की त्या जर केल्या ना खरंच वाया जात नाही, एवढ्या भारी लागतात ना चवीला. अहो तुमचं दुसरं कसलं जेवण असलं ना या शेंगोळी पुढं फिक्कं पडणार आहे. म्हणतात ना एक मटण मांडलं आणि एक शेंगोळी मांडली तर माणूस ही शेंगोळीच खाणार, मटणाला नाही हात लावणार. असं ही भाजी होते बरं का, अप्रतिम.
मग मैत्रिणींनो, मला नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला मग बाय.